आम्ही पोचलो आहे अझोर रिसॉर्ट्स. आता आपण जाऊन पाहूयात. चला. ओ वाव, हे किती सुंदर आहे. हे आहे त्यांचं रिसेप्शन एरिया, जिथे माय डॅडी चेक इन करून येतील. चेक इन झालं आहे आणि आता आम्ही रूम कडे चाललोय. चला आता हे रिसॉर्टचं ब्युटिफुल व्ह्यू बघू. मला तर आवडलं. जर तुम्हाला आवडलं असेल तर कॉमेंट्समध्ये सांगा. रूम थोडी लांब होती आणि आम्ही चालतच होतो. पण जेव्हा मी पूल व्ह्यू बघितलं तेव्हा मला सगळं टायर्डनेस गेलं. मला स्विमिंग पूल खूप आवडतं. आणि बघा ना किती सुंदर पूल व्ह्यू आहे. आत्ता आली आमची रूम. लेट्स हॅव अ रूम टूर. Hey guys, we finally reached the pool. View is so good and I want to go in the pool right now. चला तुम्हाला ही रूमची स्पेशल थिंग दाखवते. हे रूम मध्ये आहे एक अमेझिंग प्रायव्हेट पूल. आणि ही पूलचे कर्टन्स आपण रिमोट कंट्रोलने ऑपरेट करू शकतो. हे बेस्ट आहे ना. ही होती आमची समर वेकेशनची लास्ट ट्रिप. ही ट्रिप मला खूप एन्जॉय करायची होती बिकॉज मंडे पासून स्कूल चालू होणार आहे. नाव आय एम सुपर रेडी फॉर अ पूल पार्टी. अ पूल पार्टी इज द थिंग आय लाइक टू डू. एकदा मी आणि ईशान थोडा वेळ खेळलो. आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटला गेलो जे रिसॉर्टच्या समोरच आहे. हे आहे ते सुंदर रेस्टॉरंट. तुम्हाला गर्दी नसेल दिसत बिकॉज आम्ही 3 वाजता तिथं पोचलो होतो. सो क्राऊड थोडी कमी होती पण इव्हनिंगला बाप रे बाप. हॅव अ लुक ॲट द रेस्टॉरंट. इथं दुपारी थोडं ऊन होतं म्हणून आम्ही स्किप केलं कारण इव्हनिंगला नंतर यायचंच होतं.
गर्दी होती. आणि रिझन काय, सगळ्यांनाच फोटो काढायचे होते. एका स्पॉटसाठी एक खूप मोठी क्यू होती. आणि ही बघा ती गर्दी गाईज, बिकॉज इट्स वीकेंड. आणि हा आहे रिसॉर्टचा नाईट व्ह्यू. जेवढं सुंदर ते वाटत होतं दुपारी, तेवढंच सुंदर वाटते रात्री पण. इवन रात्री पण त्यापेक्षा भारी वाटते. Bye bye. Hope you like the video. Like and subscribe.